जय सद्गुरू. मी मनीषा. आपले स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्ममध्ये. मी आज तुम्हाला टणटणी पाल्याची माहिती सांगणार आहे. ती शेळ्यांना दिल्यानंतर काय फायदा होतो ती आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. टणटणी पाला शेळ्यांना घातल्यानंतर शेळ्यांना खनिजे, प्रथिने मिळतात. त्याच्यामुळे शेळ्यांचे वजन वाढण्यास खूप फायदा होतो. शेळ्यांना टणटणीचा पाला टाकल्याने शेळ्यांचे वजन वाढण्यास तर मदत होतेच, त्याचबरोबर त्यांना झालेल्या जखमा असतील, कुठे त्यांचे दाताचे विकार, श्वसनाचे विकार असतील, ते बरे होण्याचे काम टणटणीचा पाला करतो. त्यासाठी आपण शेळ्यांना टणटणीचा पाला आठवड्यातून 2 वेळा घातला पाहिजे. टणटणी पाल्यामध्ये असे भरपूर प्रमाणात प्रथिने, खनिजे असल्यामुळे शेळ्यांना ते खूप म्हणजे थोड्या प्रमाणात आपण जर शेळ्यांना दिला, जास्त प्रमाणात तर द्यायचा नाही, पण थोड्या प्रमाणात शेळ्यांना हा पाला आपण घालू शकतो. आठवड्यातून 2 वेळा जरी घातला तरी चालतो. शेळ्यांचे म्हणजे ह्या पाल्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे हा पाला आपण त्यांना घालायचा आहे. ह्या चाऱ्यामध्ये शेळ्यांना जखम जर झाली असेल तर ती जखमेने सूज आली असेल, पायाला कुठे लागला असेल तर ती भरून येण्याचे काम ह्या पाल्यामध्ये असते. हा पाला ही काटेरी वनस्पती आहे. ही बांधाच्या कडेला कुठेही याची झाडे आढळतात. याच्या फाट्या याला काटे असतात, त्याच्यामुळे ह्या फाट्या जरा तोडायला आपल्याला त्रासदायक असतात. पण आपण ह्या फाट्या आणून शेळ्यांना घालू शकतो आणि हा वर्षभर मिळतो. हा कुठेही बांधाच्या कडेला ह्याची झाडे आपल्याला भेटतात. त्यासाठी आपण हा पाला शेळ्यांना आठवड्यातून 2दा घातला तरी चालेल, कारण रोज रोज घातल्यानंतर शेळ्या हा चारा खायला कंटाळा करणार आहे. जसे आपण रोज रोज तीच भाजी खातो तर आपण एक दिवस कंटाळून जातो, ती भाजी रोज रोज आपल्याला नको वाटते. त्याचप्रमाणे शेळ्यांना देखील रोज जर पाला टाकला तर ते शेळ्या खाणार नाही. त्यासाठी 2 किंवा 4 दिवसातून एकदा हा पाला टाकायचा. तो का टाकायचा? कारण त्यात औषधी गुणधर्म आहेत, म्हणून तो आपण शेळ्यांना टाकायचा. शेळ्या तसं आवडीने खातात पण चारा. तुम्ही बघू शकता, आम्ही शेळ्यांना हा पाला टाकलाय. ह्या शेळ्या भरपूर प्रमाणात खात आहेत. काही शेळ्या काय करतात, हा पाला वास घेऊन खात पण नाही आहेत, पण आमच्या शेळ्या हा पाला आवडीने खात असतात. त्यामुळे आम्ही 1दा किंवा 2दा असं आठवड्यातून त्यांना टाकतो. तुम्ही पण शेळ्यांना आठवड्यातून 1दा-2दा टाका. त्याच्यातून शेळ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. त्यासाठी आपण शेळ्यांना हा चारा टाकू शकताय. कारण टणटणी या पाल्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिने, खनिजे असतात. त्याच्यामुळे ते शेळ्यांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असते. शेळ्यांची जर तब्येत चांगली ठेवायची असेल तर टणटणीचा पाला आपण आठवड्यातून 2 वेळा शेळ्यांना घालू शकताय. टणटणी ही वनस्पती अशा बऱ्याचशा शेळ्यांच्या आजारावर उपयोगी ठरते. त्यापैकी शेळ्यांचे श्वसनाचे आजार असतील, कुठे त्यांचे दात त्या पाला जे चावून खातात ना, त्यांचे दात मजबूत होण्याचे काम हा पाला करत असतो. समजा एखाद्या वेळेस शेळीला कुठे जखम झाली तर ती जखम भरून येण्याचे कामसुद्धा टणटणीचा पाला करते. टणटणीच्या पाल्यामध्ये आपण शेळ्यांना चांगल्या त्यांची तब्येती सुदृढ करायच्या असतील तर आपण टणटणीचा पाला शेळ्यांना घातलाच पाहिजे. शेळ्या हा पाला आवडीने खातात पण शेळ्यांसाठी तर खूप उपयोगी आहे. त्यासाठी आपण शेळ्यांना हा पाला घालू शकताय. पण घालायचा पण किती? थोड्या प्रमाणात घालायचा. खूप फायदा होऊ शकतो. शेळ्यांच्या तब्येती सदृढ होण्यासाठी, वजन वाढण्यासाठी हा पाला खूप उपयोगी ठरतो. याच्या पानापासून, फुलांपासून सर्व याच्यात औषधी गुणधर्म आहेत. शेळ्यांचे काही लघवीचे विकार असतील ते सुद्धा ह्या पाल्याने खाल्ल्याने दूर होण्याचे काम होते.
म्हणून आपण आहे ना हा पाला शेळ्यांना आठवड्यातून 2 दिवस टाका. जास्त वेळा टाकू नका, फक्त 2 वेळा टाकायचा आठवड्यातून. आणि हे कसे हा चारा वर्षभर कुठेही उपलब्ध होऊ शकतो. ह्या पाल्यातून आपल्या शेळ्यांना फायदाच होणार आहे, तोटा काही होणार नाही. भरपूर प्रमाणात असे पाले आहे, ज्याप्रमाणे तुती असेल, अंजनाचं झाड असेल, शेवग्याचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, उंबराचे झाड असेल, असे भरपूर पाल्यांचे प्रकार आहेत. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत एकेका पाल्याचे तुम्हाला मी फायदे सांगणार आहेत. म्हणजे शेळ्यांना तो पाला घातल्यानंतर शेळीला काय फायदा होतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.